श्री गुरुदेव दत्त मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही निघालो होतो द्वारकाला जायला. सोमनाथवरून द्वारकासाठी आम्ही कार बुक केली होती. सोमनाथ ते द्वारकाचा डिस्टन्स ऑलमोस्ट 4 ते 5 तासाचा आहे. जाताना आम्हाला हा माधवपूर बीच लागला. आम्ही बीचवर गेलो, थोडं खाल्लं, फोटोशूट केला आणि निघालो. द्वारकाला जाऊन आम्ही बेट द्वारका, द्वारकाधीश मंदिर आणि नागेश्वर मंदिरला जाणार होतो. द्वारकाला पोचून आम्ही एका हॉटेलवर चेक इन केलं, फ्रेश झालो आणि निघालो बेट द्वारकाला जायला. पेट्रोल पंपवर ही अँटिक बुलेट बघितली मी. बेट द्वारकाला जाताना हा सुंदर ब्रिज लागला. तसंच आतमध्ये कार अलाउड नसल्यामुळे आम्ही इथेच उतरलो आणि ऑटोनी गेलो. मोबाईल फोन अलाउड नसल्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही. दर्शन करून आम्ही लगेचच नागेश्वरसाठी निघालो. नागेश्वर मंदिर हे एक पवित्र 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. मंदिरमध्ये पोचताच आम्हाला आरती भेटली. तुम्ही हा आवाज ऐकू शकता. इतकं प्रसन्न वातावरण होतं की आम्हाला खूप चांगलं वाटलं. दर्शन करून बाहेर आलो आणि निघालो द्वारकाधीश मंदिराकडे. इथेही मोबाईल फोन अलाउड नसल्यामुळे काही शूट करता आलं नाही. असं आम्ही 2 डेजमध्ये गिरनार, सोमनाथ, नागेश्वर, बेट द्वारका आणि द्वारकाधीश अशी आमची तीर्थयात्रा पूर्ण केली. चला तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.